डॉक्टर कविता वरे असं म्हटलं तेव्हा आम्हाला खूपच एक सरपंच डॉक्टर असणं, महिला असणं, आता महिला सरपंच खूप झालेले आहेत, पण त्यातल्या त्यात महिला सरपंच म्हणून एक अधिष्ठान, म्हणजे आजकाल महिला सरपंच म्हटलं की त्या नवऱ्याचं ऐकतात किंवा गावातला एखादा प्रमुख पुरुष असतो त्याचं ऐकतात आणि मग तिचं ते नेतृत्व संपून जातं. पण तरी त्या सगळ्या याच्यामध्ये भारतीय पितृसत्तेच्या ह्या सगळ्या राजवटीत एक महिला स्वतःचं अढळ स्थान निर्माण करते आणि ती PhD करते राज्यशास्त्रामध्ये आणि ती व्यक्ती एक उत्तम प्रशासन व्यवस्था चालवते तिच्या गावापुरती. मग त्या डॉक्टर कविता वरे यांचं बालपण, यांचं शिक्षण आणि मग तुमचं एकंदरीत राजकारणाकडे प्रवास हा कसा राहिला? एकतर सुरुवात फार डोंगरदऱ्यातून झालेली आहे, ती फार महत्त्वाची आहे की आम्ही जिथून सुरुवात केली आणि आज कुठपर्यंत येऊन पोचलोय. म्हणजे जेव्हा शाळेसाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत मी भीमाशंकरच्या गोहेखुर्द ह्या गावामध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं आणि ती सुरुवात फार भयानक होती की पावसाळ्याचे जे 4 महिने आम्हाला कमरे इतक्या पाण्यातून प्रवास करावा लागायचा आणि ते 4 महिने ओल्या स्कर्टने बसणं शाळेमध्ये ते अवघड असायचं. कारण ती सुरुवातच अशी होती, ती ओढ फक्त शिक्षणासाठी होती की शिकलो तर काहीतरी करता येईल एवढं फक्त मनात होतं. आजूबाजूचं वातावरण काही शैक्षणिक नव्हतं तिथे. काम आणि महिलांचं एक फक्त आजूबाजूला जे पाहिलंय मी की मारझोड ह्या सगळ्या परिस्थितींना आम्ही खूप जवळून पाहिलेलं असल्यामुळे तो एकच मार्ग मला मोकळा वाटत होता, जे पुस्तक मला वेगळ्या जगात घेऊन जात होतं. त्यामुळे मग तो प्रवास जो सुरू झालेला, पण ती आठवण आज मी नक्की इथे सांगेल की तिथे पूल नसल्यामुळे आम्हाला जो त्रास होत होता, पण तो पूल व्हायला 2022 उजाडले. बापरे. म्हणजे आम्ही कुठे होतो आणि किती त्यामागे तिथल्या स्थानिकांना, तिथल्या विद्यार्थ्यांना, तिथल्या पिढ्यांना ते सगळं तो पूल होस्तोपर्यंतचा जो संघर्ष आहे त्या संघर्षाशिवाय म्हणजे ते रस्ते शाळांसाठी मोकळे झालेत मला वाटतं त्या वाडीचे आणि त्या वाडीतून सुरुवात झाली. म्हणजे मी माझ्या गावातून बाहेर पडलेली पहिली मुलगी असेल जी उच्च शिक्षणापर्यंत, त्यातही मुंबई विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयामध्ये येऊन शिक्षण घेणं. माझं ग्रॅज्युएशन छत्रपती शिवाजी महाविद्यालय जुन्नर इथे झालं.